आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहेत 6,000 रुपये। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। आपल्या शेतात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या लाखो शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पैशांची आपले शेतकरी बांधव डोळे लावून वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता संपली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या पैशांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थेट बँक खाते जमा प्रणालीनुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या देखरेखीखाली पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवण्याचे काम सुरू झाले आहे। गेल्या 24 ते 48 तासात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज आता यायला सुरुवात झाली आहे। पण यावेळी पैसे पाठवण्याच्या पद्धतीत थोडे मोठे बदल झाले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पैसे पाठवले तर बँकांच्या मशीनवर आणि कॉम्प्युटरवर सिस्टीमवर ताण येण्याची शक्यता येते। म्हणूनच सरकारने आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांचे पैशांचे वाटप वेगवेगळ्या टप्प्यात करायचे ठरवले आहे। जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर त्याला कोणती कारणे आहेत, त्यावर काय तोडगा काढायचा आणि तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे, याची सगळी सोपी माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला खरी माहिती मिळेल। माहितीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याची यादी पाहण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, सध्या बाजारात आणि सोशल मीडियावर या हप्त्यांचे पैसे वाढवून 3,000 रुपये झाल्याच्या काही खोट्या अफवा पसरत आहेत। कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार योजनांच्या पैशांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। शेतकरी मित्रांनो, नेमकं झालंय असं की जुना रखडलेला 9वा हप्ता याचे 2,000 रुपये आणि आत्ताचा चालू असलेला 10वा हप्ता याचे 2,000 रुपये असे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते मिळून एकूण 4,000 रुपये राज्य सरकार एकत्र देत आहे। आणि यासोबतच केंद्र सरकारचे म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये म्हणजेच रखडलेला आता 24वा हप्ता सुद्धा जमा होत आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्र 6,000 रुपयांचा मोठा निधी जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यात विनाअडथळा जमा व्हावेत यासाठी कृषी विभागाने 3 सोप्या अटी व कामे पूर्ण करणे सक्तीचे केले आहेत। जर यातील एकही काम राहिले असेल तर तुमचे पैसे अडकून राहतील। बघा आता यामध्ये काय कामं असणार आहेत ते शेतकरी मित्रांनो नीट समजून घ्या। नंबर 1, शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणजेच डिजिटल फार्मर आयडी। कृषी मंत्रालयाने आता प्रत्येक जमीन मालकासाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे। हे ओळखपत्र तुमच्या 7/12 आणि 8A उताराशी जोडलेला असेल। ज्या शेतकऱ्यांचे हे अजून बनलेले नाही त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांची किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन हे काम तातडीने करून घ्यावे। नंबर 2, शेतकरी मित्रांनो, अंगठा लावणे किंवा ई-KYC करणे। पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही पोर्टलवर तुमचा अंगठा लावून मोबाईल OTP द्वारे ओळख पटवणे आवश्यक आहे। सरकारच्या नवीन नियमानुसार दरवर्षी ही तपासणी करावी लागते। जर तुमचे हे काम अपूर्ण असेल तर वरूनच तुमचे पैसे रोखले जातात। त्यामुळे तुमची ही नोंदणी पूर्ण आहे की नाही हे CSC केंद्रावर जाऊन नक्कीच तपासून घ्या। शेतकरी मित्रांनो, आता तिसरी गोष्ट म्हणजे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे। या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारचे सर्व पैसे आता फक्त आणि फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होतात। बऱ्याचदा शेतकऱ्यांचे बँकेचे व्यवहार चालू असतात पण खाते आधार कार्डच्या मुख्य सरकारी सिस्टीमशी जोडलेले नसते। यामुळे शेतकरी मित्रांनो, पैसे पाठवूनही ते तुमच्या बँक खात्यात जमा होत नाहीत। म्हणूनच तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुमचे खाते आधारशी जोडलेले आहे की नाही हे आत्ताच तपासून घ्या आणि थेट सरकारी लाभासाठी तुम्ही पात्र आहात की नाही याची खात्री करून घ्या। शेतकरी बांधवांनो, सरकारी पैसे
हे रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय पेमेंट नेटवर्कद्वारे पाठवले जातात. ज्या बँकेचे कॅम्प्युटर सर्व्हर खूप वेगवान आहेत आणि जिथे सरकारी पैसे सगळ्यात आधी जमा होतात, अशा 12 प्रमुख बँकांची नावे आता समोर आली आहेत. तुमचे खाते जर यात असेल तर तुम्हाला पैसे लवकर दिसू शकतात. यामध्ये नंबर 1 स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सगळ्यात मोठी बँक, जिथे सरकारी योजनांचे पैसे सगळ्यात जास्त आणि आधी येतात. नंबर 2 HDFC बँक, खाजगी क्षेत्रातील मोठी बँक, जिचे व्यवहार खूप फास्ट होतात. नंबर 3 पोस्ट ऑफिस बँक, आपल्या पोस्टची बँक, जी ग्रामीण भागात थेट आणि सुरक्षित पैसे पोहोचवण्यासाठी खूप भारी ठरली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, चौथी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, डिजिटल कामांमध्ये आघाडीवर असलेली बँक. 5व्या क्रमांकाची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक. प्रत्येक जिल्ह्यातील ही बँक थेट शेतकऱ्यांशी जोडलेली असल्याने ग्रामीण भागाचा हा मुख्य कणा मानला जातो. 6व्या क्रमांकाची बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक, तालुक्याच्या आणि गावाच्या पातळीवर काम करणारी बँक. 7व्या क्रमांकाची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, ग्रामीण भागात मोठी पकड असलेली राष्ट्रीय बँक. 8व्या क्रमांकाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राची हक्काची बँक. या बँकेचे सर्व्हर सरकारी पैशासाठी सगळ्यात आधी वापरले जातात. 9व्या क्रमांकाची बँक म्हणजे ICICI बँक. 10व्या क्रमांकाची बँक म्हणजे ॲक्सिस बँक. 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक आणि 12व्या क्रमांकाची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. बघा आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचे खाते या 12 बँकांमध्ये आहेत, त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेचे सर्व पैसे मिळणार आहेत. बघा आता शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि लाखो शेतकरी आहेत. सर्वांना एकत्र पैसे पाठवले तर बँकेची सिस्टीम डाऊन होते. हा घोळ टाळण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्याची विभागणी 3 मोठ्या टप्प्यात केली आहे. चला तर मग सोप्या भाषेत जाणून घेऊया की तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे. या 12 जिल्ह्यांमधील कागदपत्रांची आणि बँक खात्यांची तपासणी पूर्ण झाली असून पैसे खात्यावर पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आज रात्रीपर्यंत या राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. नंबर 1 कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा. येथील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी, शिरोळ, हातकलंगणे या सर्व तालुक्यातील याद्या मंजूर झाल्या असून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर बँकांमध्ये पैसे जमा होणे सुरू झाले आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 2ऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. कोकणातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तालुक्यातील काजू, आंबा आणि भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा संपूर्णपणे ओके झाला असून पहिल्या टप्प्यात यांना पैसे मिळत आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी. हापूस, आंबा आणि भात शेती करणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, गुहागर आणि दापोली भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांची बँक खाते आज रात्रीपर्यंत 6,000 रुपयांनी जमा केली जातील. बघा आता शेतकरी मित्रांनो, पुढील जिल्हा येतो तो म्हणजे 4थ्या क्रमांकाचा जिल्हा रायगड जिल्हा. अलिबाग, पेन, पनवेल, महाड, रोहा आणि माणगाव या तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यात पैसे पाठवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो ठाणे. शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि कल्याण या ग्रामीण भागातील भाजीपाला आणि भात उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पहिल्याच दिवशी पैसे जात आहेत. बघा आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पालघर. शेतकरी मित्रांनो, यामध्ये विशेषतः जव्हार, मोखाडा, डहाणू, वाडा आणि तलासरी या आदिवासी व ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पहिल्याच टप्प्यात पालघरचा समावेश केला असून दुपारपासून पैसे पडत आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे. यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, बारामती, इंदापूर, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत. आज रात्रीपर्यंत सर्वांना लाभ मिळेल अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. यामध्ये विशेषतः वाई, कराड, पलटण, कोरेगाव, खटाव आणि मान या दुष्काळी तसेच बागायती तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सातारा जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकांच्या मदतीने पैसे जमा केले जात आहेत. बघा आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक. कांदा, द्राक्ष आणि टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक, निफाड,
सिन्नर, चांदवड, येवला, मालेगाव आणि कळवण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामाला बळ देण्यासाठी पहिल्या टप्प्यात पैसे वर्ग केले जात आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. राज्यातील सगळ्यात मोठा जिल्हा. यामध्ये विशेषतः संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या भागातील कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड आणि कन्नड या तालुक्यातील कापूस व मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पहिल्याच दिवशी या जिल्ह्यातील प्राधान्य देऊन पैसे पाठवण्यास आता सुरुवात झाली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. मोसंबी आणि कापूस उत्पादक जालना. यामध्ये अंबड, भोकरदन, परतूर आणि घनसावंगी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या असून आज मध्यरात्रीपर्यंत खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित जिल्हे काय आहेत ते दुसऱ्या टप्प्यांमध्ये. आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख 10 जिल्हे आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. बघा, या जिल्ह्यातील सर्व डेटा सुरक्षित केला असून पहिल्या टप्प्याचे काम संपवताच म्हणजेच उद्या सकाळपासून पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. यामध्ये 13व्या क्रमांकाचा जिल्हा परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या तालुक्यातील कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांचे पैसे उद्या दुपारपर्यंत जमा होतील. तर 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो वाशिम, कारंजा, सिरोड या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उद्या सकाळपासून खात्यावर पैसे मिळतील. बघा आता 15व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ. कापूस उत्पादक यवतमाळ, पुसद, वाणी, दारवा या जिल्ह्यातील संवेदनशील भागातील शेतकऱ्यांचे पैसे उद्या दुपारपासून खात्यात जमा होतील. तर 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो वर्धा, हिंगणघाट, आर्वी या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे खात्यात दिसतील. तर 17व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब या तालुक्यातील दुष्काळी शेतकरी बांधवांच्या खात्यावर उद्यापासून पैशांचे व्यवहार सुरू होतील. शेतकरी मित्रांनो, 18व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. यामध्ये विशेषतः लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या संध्याकाळपर्यंत 6,000 रुपये जमा होतील. तर 19व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. यामध्ये विशेषतः भुसावळ, यावळ, रावेर, पाचोरा, चाळीसगाव या खानदेशातील केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्या बँका सिस्टीम चालू राहतील आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होतील. बघा आता 20व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर, काटोल, रामटेक तालुक्यातील संत्रा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे उद्या दुपारनंतर पाठवले जातील. तर 21व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, खानापूर, जत, कडेगाव आणि शिराळा या तालुक्यातील द्राक्ष, ऊस उत्पादक तसेच जत सारख्या दुष्काळी भागातील पात्र शेतकऱ्यांचे पैसे उद्या दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जमा केले जातील. तर 22व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. यामध्ये विशेषतः सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, माळशिरस तालुक्यातील डाळिंब व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे उद्या खात्यावर पडण्यास सुरुवात होईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रमुख 10 जिल्हे जे दुसऱ्या टप्प्यात आहेत आणि पात्र शेतकरी म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याप्रमाणे पैसे थेट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तिसरा टप्पा यामध्ये शेवटचे 14 जिल्हे समाविष्ट केलेले आहेत. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परवा किंवा त्यानंतरच्या दिवशी पैसे मिळतील. तुमचे पैसे सुरक्षित आहेत, फक्त प्रक्रियेमुळे थोडा उशीर होत आहे, त्यामुळे काळजी करू नका. शेतकरी मित्रांनो, 23व्या क्रमांकाचा जिल्हा येतो गडचिरोली. दुर्गम भाग असल्यामुळे गडचिरोली, अहेरी, चामोर्शी भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. परवा सकाळपासून इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. 24व्या क्रमांकाचा जिल्हा येतो गोंदिया, तिरोडा, गोरेगाव या तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे परवा दुपारपर्यंत खात्यावर जातील. तर 25व्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली, कळमनुरी, वसमत या तालुक्यातील हळद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवा संध्याकाळपर्यंत लाभ मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 26व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. यामध्ये विशेषतः धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर या तालुक्यातील शेतकरी बांधवांची तपासणी अंतिम टप्प्यात आली असून आता परवाच्या दिवशी पैसे वर्ग केले जातील. त्यानंतरचा 27व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती.
यामध्ये विशेषतः अमरावती, अचलपूर, चांदूर बाजार भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा डेटा सिंक होत असून परवा सकाळपासून पैसे खात्यात जमा होणार आहेत. तर 28व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अकोला, बाळापूर, पातूर या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी परवा पैसे पाठवण्याचे नियोजन झाले आहे. तर 29व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो बीड. यामध्ये विशेषतः बीड, गेवराई, माजलगाव, परळी या भागातील ऊसतोड मजूर आणि शेतकरी बांधवांच्या यादीमधील चुका दुरुस्त करण्याचे काम आता सुरू असून परवा संध्याकाळपर्यंत पैसे येणार आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 30व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो बुलढाणा, खामगाव, चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम सुरू असून परवा पैसे मिळणार आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, 31व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो भंडारा, तुमसर, पनवी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना परवा दुपारपर्यंत पैसे दिले जातील. तर 32व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो चंद्रपूर. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता चंद्रपूर, वारोरा, मूल तालुक्यातील कापूस व भात उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे परवा संध्याकाळपर्यंत खात्यात जमा होतील. तर 33व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नंदुरबार, शहादा, तळोदा या आदिवासी व डोंगराळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परवा विशेष मोहीम राबवून पैसे दिले जातील. तर 34व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नांदेड, कंधार, लोहा, किनवट या तालुक्यातील पडताळणी संपवून परवा या भागात पूर्ण वेगाने पैसे वाटप केले जातील आणि सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर 35व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो मुंबई उपनगर व ग्रामीण क्षेत्र या भागातील मोजक्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना परवा अंतिम टप्प्यात पैसे मिळून जातील. तर शेवटचा 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित दुर्गम भाग म्हणजेच विशेषतः पालघर उपविभाग. काही राहिलेली तांत्रिक खाती परवाच्या दिवशी पूर्णपणे क्लिअर केले जातील. शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी करोडो शेतकऱ्यांना पैसे पाठवले जात असल्यामुळे बऱ्याचदा मोबाईलवर बँकांचा मेसेज यायला उशीर होतो. अशा वेळी घाबरून न जाता तुम्ही स्वतः 4 सोप्या मार्गाने तुमचे पैसे तपासू शकता. नंबर 1, बँकांचे मोबाईल ॲप. तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे मोबाईल ॲप उघडून पासबुक किंवा बॅलन्स तपासा. नंबर 2, जवळचे ATM मशीन. तुमच्या बँकांच्या ATM मशीनवर जाऊन मिनी स्टेटमेंट काढा. तिथे तुम्हाला शेवटचे झालेले 5 ते 10 व्यवहार त्या ठिकाणी दिसून जातील. ज्यात पैसे आले की नाही हे तुम्हाला कळून जाईल. नंबर 3, बँक पासबुकवर शिक्का मारणे. तुमच्या बँकेच्या खात्यात किंवा गावातील बँक मित्राकडे जाऊन पासबुक मशीनमध्ये अपडेट करून घ्या आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा झालेत की नाही. नंबर 4, दुसरी बँक खाते तपासणे. अनेकदा शेतकरी फॉर्म भरताना एका बँकेचे नाव देतो पण पैसे मात्र दुसऱ्याच बँकात जमा होतात. ज्या बँकेशी त्यांचे आधार कार्ड सगळ्यात शेवटी लिंक केलेले असते. त्यामुळे तुमची इतर बँकेची खाती सुद्धा एकदा नक्की तपासून पहा. या योजनेबद्दलचे नवीन सरकारी नियम, नवीन याद्या आणि सर्व माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. ही उपयोगाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा. शेती जगातील आणि सरकारी योजनांची अशीच खरी, सोपी आणि अचूक माहिती पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, महा अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.